झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागलाय। मागील 40 तास सोरेन गायब असल्याचे पोस्टर लागले होते। आता ते प्रकटलेले आहेत, पण अजूनही त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ईडी चौकशीच्या कचाट्यात सापडलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं तब्बल 40 तासांनंतर रांचीमध्ये दर्शन झालं। तोपर्यंत सोशल मीडियावर सोरेन गायब झाल्याच्या बॅनरचा महापूर आला होता। मागील काही दिवसांपासून सोरेन यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे। त्यांचं घर आणि इतर ठिकाणांवरती छापेमारी झाली आहे, तर सोरेन यांच्या कारमधून लाखोंची रोकड सापडल्याचा दावा केला जातोय। याच प्रकरणात त्यांची BMW कार आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहे। सोरेन यांना चौकशीसाठी आतापर्यंत 10 समन्स जारी करण्यात आले, पण ते काही चौकशीला हजर झाले नाही। अशातच हेमंत सोरेन 27 जानेवारीला रांचीहून दिल्लीला गेले, पण चौकशीपासून वाचण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधत असलेले सोरेन अचानक गायब झाले। सोरेन नेमके कुठे गेले हे कळायला मार्गच नव्हता। सोरेन गायब असल्याची चर्चा देशभर पसरली। भाजपकडून सोरेन यांना शोधून देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आलं। अखेर 40 तासांनंतर सोरेन रांचीमध्ये प्रकटले। अरे हम सारे लोग एकजुट हैं और सीएम साहब भी आ रहे हैं। बापू की पुण्यतिथि है। बापू हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं। आज भी बापू के कातिल जिंदा होकर लोकतंत्र की हत्या कर रहे हैं। क्या सीएम साहब कॉन्फिडेंट थे मीटिंग में? पूरा कॉन्फिडेंट है जी। झारखंड मुक्ती मोर्चासह काँग्रेसचे आणि मित्रपक्षांच्या आमदारांसोबत त्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला। हेमंत सोरेन झारखंडमध्ये परतले खरे, पण त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। अशात सरकार वाचवण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। त्यामुळे हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्याची तयारी करत असल्याचा दावा हा भाजपकडून केला जातोय। लापता थे तो कहाँ भाग गए थे बताना चाहिए ना। अरे जिस राज्य के मुख्यमंत्री पुलिस से डरता हो, CBI से डरता हो, ED से डरता हो, अफसर से डरता हो, तो अफसरों से काम वो कैसे करा सकते हैं? तो ऐसे डरपोक अगर कोई मुख्यमंत्री सत्ता में बैठे रहेंगे तब तो इस राज्य का बेड़ा गर्क हो जाएगा। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीच्या रडारवर आहे, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडी चौकशी रोखण्यात आतापर्यंत तरी यशस्वी ठरल्याचं दिसतंय। दुसरीकडे नुकताच सत्तापालट झालेल्या बिहारमध्ये विरोधकांच्या चौकशीचा धडाका सुरू आहे। इकडे महाराष्ट्रातही एकामागोमाग एक ठाकरे गटाच्या नेत्यांचे चौकशीसाठी नंबर लागतायत। एकूणच काय, लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांचे बुरेदिन सुरू झाल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।